आणि हे आमच्या हातनं काम होईल आणि यातनं आम्ही पुढे जाईल आणि ह्या असले समाजकार्य आमच्यातनं हातातनं होईल हे मला काही माहीत नव्हतं. पण हिने मुलग्यानं माझा विरोध असताना त्यात व्यसनमुक्तीच्या भाग घेतला आणि आज त्याचं मोठं काम व्हायला लागलं. त्याचा मला अभिमान. तर आज काय ते काय करायला लागले, ते काय करायला लागले, ते ऍडमिट केलेल्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला लागले. तर त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच की 50,000ची नोकरी सोडून आणि माझ्या आयुष्यभराची पुंजी यात घालून आम्ही बाहेर पडत हे चालतंय का नाही आणि यातनं आम्ही बाहेर पडलो नाही जर बाहेर पडलो तर आम्ही रस्त्यावर येईल हे आमच्या डोक्याचं काय होतं, खूळ होतं. लक्षात आलं का? म्हणजे म्हणून आम्ही विरोध करत होतो, कारण आमच्या आयुष्याची पुंजी आणि याची 50,000 नोकरी गेली तर आमच्या कुटुंबाचं काय, बरोबर आहे का? तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शेवटची भेट झालेल्या मालेगावामध्ये मी भाग्य समजतो की सौभाग्यवती बाळाबाई माधव देसाई आणि महादेव बापू देसाई यांच्या पोटी माझा जन्म झाला 22 एप्रिल 1986 रोजी. आणि आज हे व्यसनमुक्ती केंद्र जे चालू केलं ते जगाच्या पाठीवरती एकमेव असे 2 छत्रपती होते की जे व्यसनापासून लांब होते आणि ते स्वतः निर्व्यसनी राहून त्यांनी समाजाच्या हिताचं फायद्याचं काम केलं. आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आपण हे शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचं नाव शिवशंभू ठेवलं. आणि हे व्यसनमुक्ती केंद्राचं काम करत असताना तुम्ही जर सर्वजण लोक व्यसनी आहातच, आज तुम्ही निर्व्यसनी झाला आहात, मग प्रत्येक माणसाला कुठलं तर आयुष्यामध्ये व्यसन पाहिजे. तर व्यसन कुठल्या पद्धतीचं करावं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. संगत कुणाची करायची हे ठरवायचं असतं. जे मगापासून सुजित सरांनी काकांनी सांगितलं की आम्ही यांना विरोध केला, मी पण एक व्यसनच लावून घेतलं होतं स्वतःला की व्यसनी लोकांचं लागलेलं व्यसन आहे मला सोडवायचं. तर हे व्यसन सोडवणं किंवा हे व्यसन लागणं फार अवघड होतं आणि हे व्यसन सुटणं हे देवाशिवाय दुसरं कुणाला शक्य नाही, म्हणून त्यांनी विरोध केला होता. त्यांचा विरोध करण्यापाठीमागचा असा उद्देश होता की व्यसनी लोकांचं सोडवायचं लागलेलं व्यसन जर त्याला नाही सुटलं, त्यातनं ही लोक जर नाही सुटले तर आम्ही दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन त्याला वाचवत आमचं कुटुंब पुढचं रस्त्यावर येईल अशी माफक अपेक्षा असणं प्रत्येकाची स्वाभाविक आहे, ती त्यांची होती. एखादं कुठलंही काम करत असताना एखादा वेळा व्यक्तीच करतो, हे वेळं पाहावं लागतं, तर म्हणून सगळं त्यात उतरावं लागतं. तसा मी पूर्णपणे वेळा झालो होतो, अजून पण वेळाच आहे. तर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना 50 ते 60,000 रुपयाची हजाराची नोकरी, चालवण्यासाठी गाडी, स्वतंत्र ऑफिस, एवढं सगळं आयुष्यराम असताना अचानक एखादा व्यक्ती सांगतो की मला हा जॉब करायचा नाही आणि मी असं व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणार आहे, तर त्याला कोण वेळा म्हणणार नाही सांगा, म्हणणारच ना. मग ह्या वेळा झालाय प्रत्येक मित्रमंडळी, प्रत्येक व्यक्ती त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि याला सायकॅट्रिक डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. हा झालेला विषय आणि हा स्वाभाविकच आहे, कारण का हे असं कुठं नसतं. आणि पप्पांना ते माहीत होतं असं कुठं असतंय का, मी हे कुठं बघितलंच नव्हतं. आणि असं दारुड्यांना गोळा करायचं, नियम त्यांना बाहेर काढायचं हे शक्य आहे का? म्हणजे दारुडी तुम्ही आता नाही, पण सांगायचं पण एवढं की दारू पिणाऱ्या व्यक्तीला, व्यसन करणाऱ्या व्यक्तीला समाजानं पूर्णपणे नाकारलेलं असतं, समाजानं पूर्णपणे ठोकरलेलं असतं. आणि जेव्हा जो व्यक्ती एखाद्या घरामध्ये दारू पितो, व्यसन करतो, तेव्हा त्या घराची अवस्था काय होते तर तुम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. तिथं तुम्ही समोर आता बघताय त्यांच्या भावना काय आहेत, व्यथा काय आहेत. तुम्ही एका बहिणीच्या जागी जाऊन बघा, एका बायकोच्या जागी जाऊन बघा, एका मुलीच्या जागी जाऊन बघा, एका आईच्या जागी जाऊन बघा की त्या घरातला एखादा कर्ता पुरुष, एखादा तरुण व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्या घराची कशी वाताहत होते.
तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मी आज माझं भाग्य समजतो की ह्या दोन माझ्या आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला आणि हे सत्कार जे काम आहे ते परमेश्वरानं त्यांच्या कर्माच्या पुण्याईमुळे माझ्या हाती दिलं. जे मगापासून सर्वांनी सांगितलं मी असं आहे परमेश्वराला वाटलं की माझ्या हातून हे काही सत्कार करून घ्यावं म्हणून तो परमेश्वर करत आहे. तर कोण लोक चांगलं म्हणतात, कोण वाईट म्हणतात. हे करत असताना फार अडचणींना सामोरं जावं लागतं, सामोरं गेलेलं आहे. तर हे दिसतं तेवढं सोपं नाही, मी स्वतः अनुभवत आहे. पण हे मला लागलेलं व्यसन आहे आणि मी आयुष्यभर हे व्यसन सोडणार नाही. तर माझं 24 तास विचार डोक्यामध्ये हाच असतो की व्यसन असणाऱ्या कुटुंबाला हे व्यसनातून बाहेर काढायचं आहे, अनेक निराधारांना आधार द्यायचा आहे. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी जसं समाजासाठी केलं, त्यांच्या सुईच्या टोकावरचा 100वा भाग जरी आपण अंमलात आणायचा प्रयत्न केला तर फार मोठी क्रांती होऊ शकते आणि आपण चांगल्या पद्धतीनं पुण्याचं काम करू शकतो असं मला वाटतं. म्हणून मी सत्कर्म करतो. तुम्हाला जर खरोखर व्यसन करायचं असेल तर चांगल्या विचारांचं व्यसन करा, चांगलं राहायचं व्यसन करा, दुसऱ्याला मदत करायचं व्यसन करा, दुसऱ्याला आनंद द्यायचं व्यसन करा, त्याचबरोबर पैसे मिळवायचं व्यसन करा, तुमचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहायचं व्यसन करा. जेवढं चांगलं विचार आहे, जेवढं चांगलं काय करता येईल तेवढं तुम्ही चांगलं विचारानं तुम्ही चांगलं विचार घेऊन डोक्यामध्ये जेवढं चांगलं करता येईल तसं चांगलं विचारांचं तुम्ही व्यसन करा. आणि मी तुम्हा सर्वांना एक भीक मागतो तुमच्या आईसाठी, तुमच्या मुलीसाठी, तुमच्या बायकोसाठी, माझ्या बहिणींच्यासाठी की तुमच्या ह्या व्यसनामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यांच्या ह्या व्यसनामुळे त्यांना त्रास होत आहे. त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी मी तुमच्याला भीक मागतो की तुम्ही पूर्णपणे निर्व्यसनी राहावं. तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या ह्या आज जन्मदिनानिमित्त तुमच्याकडून मला हेच गिफ्ट पाहिजे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही दीर्घायुष्य राहावं, निरोगी राहावं आणि तुम्ही निर्व्यसनी राहण्याचं गिफ्ट मला, जसं पृथ्वीने मला सांगितलं, निर्व्यसनी राहण्याचं गिफ्ट मला तुमच्याकडून मिळावं ही मी शिवचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा मी तुम्हा सर्वांना माझ्या वाढदिवसाच्या तुम्ही निर्व्यसनी राहण्याच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. मी ही अपेक्षा करतो की प्रत्येकानं आज माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे, प्रत्येकाने मला शब्द दिला आहे की माझ्या वाढदिवसाच्या तुम्ही मला शुभेच्छा निर्व्यसनी राहून देणार आहातच, त्यात काय काळी मात्र शंका नाही. तर येत्या काळामध्ये तुम्ही जसं आता मागाशी सुजित सरांनी सांगितलं की आज बघायला गेलं तर महाराष्ट्रातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र आपलं आहे. हे असं आम्ही म्हणत नाही, हे गव्हर्नमेंट म्हणतं, त्यांनी दिलेली आपल्याला पदवी आहे. तर जसं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी जगामध्ये डंका वाजवला तसं आपल्या येत्या काळामध्ये मालेगावामध्ये जमिनी घेतलेली आहेत आणि त्या जमिनीवरती भारतातलं 1 नंबरचं 1000 बेडचं व्यसनमुक्ती केंद्र बनवायचं आहे. आणि ते तुम्ही त्याचे साक्षीदार असणार. जर तुम्ही माझ्या बरोबर असाल तर होणार आहे देखील. तुम्ही माझ्या बरोबर असता तर तुम्ही निर्व्यसनी राहिला तर ते केंद्र बनेल. आणि तुमची पण एक सामाजिक जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये अशा व्यसनामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे की मी व्यसनी होतो, मी व्यसनमुक्त झालेलो आहे. मी ज्या वेळेला व्यसनी होतो त्यावेळेला माझ्या कुटुंबाची काय वाताहत झाली, माझ्या समाजाची काय वाताहत झाली. जसं अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की तरुणांचा हा देश आहे, तरुण जर कामात आले तर भारत हा महासत्ता बनायला वेळ लागत नाही. तर हे पूर्ण सर्व जगाला नको आहे आणि ते तुम्हाला व्यसन लागलेलं आहे, ते लावलेलं व्यसन आहे काही कारणास्तव. तर तुम्ही ही तरुण पिढी पूर्णपणे बर्बाद करायचं काम चालू आहे. तर ह्या व्यसनापासून, ह्या व्यसनाच्या आतंकवादापासून तुम्ही पूर्णपणे लांब राहा, पूर्णपणे ह्या जाळ्यात अडकू नका. तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडा आणि तुमच्या ह्या सर्व साक्षीने, तुमच्या या साथीने आपलं सर्व हे भारतातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र आहे ते बनवायचं आहे आणि ते येत्या काळामध्ये बनेल. तर परत एकदा मी सर्वांना धन्यवाद. यांना नमस्कार करून आई तुळजाभवानीला आठवण करून सागर सरांना आणखी एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कार्य असंच पुढे जाऊ दे. आणि माझं पण बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेलं आयुष्य त्यांच्यामुळेच सरळ झालेलं आहे. आणि
जेवढं बोलावं सरांच्या विषयी कविता ॲक्च्युली मला जास्त असं बोलता येत नाही. जेवढं भरपूर वेळा सर संधी देतात सगळ्यांना आणि सगळ्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा आणि परत ह्या सरांना अभिमान वाटेल अशी सर्व जणांनी व्यसनमुक्त व्हावी असं तेवढेच माझी इच्छा आहे. शिवशंभू केंद्राचे अध्यक्ष सागर सर यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे, चुकी झालेली आहे, पण आता तुमच्या ह्या कार्यक्रमात ही शेवटचा म्हणजे संधी तुम्ही द्यावी, तिथनं पण ती व्यवस्थित राहणार आणि संधी दिलेलीच आहे आणि इथनं पुढं तुम्ही जे काय विचारा ते आम्ही करायला तयार आहे. मला परिचय कसा मला फार गुण आहे. आम्हाला काय मी जनता करताच आहे. त्यामुळं कसं आहे त्यांनी मला सरांनी मला ह्यातून वायातून जात नाही, त्यातून मला बरेच काढलं आहे. मी मरणाच्या खाईत होतो, सुखी माणसाला आवाज गेला नाही. खरोखरच मला ज्या दिवशी केली त्या दिवशी मला आनंदित हे केलं, कारण मी आता जगतोय ते त्यांच्या सरांच्या कृतीमुळे जगतोय. पण कसं आहे सांगतो मला, मी सरांनी का जातात सरांच्या फक्त रोपटं लावलं त्याचा ओतो कृषी करायचं त्या बघणाऱ्याने त्यावेळी मी माझा जीव होणार आहे. मी माझं लिंगायशी लागू एवढी मी शिवजयंती प्रार्थना करतो. एक छोटीशी वाईट गोष्ट आहे पण ती सत्य आहे की माझ्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे माझ्या आई वडिलांनी एवढा मनाचा धक्का घेतला होता की त्यांनी आत्महत्याचा विचार करत होते. आज ते समोर इथे जिवंत आहेत, ते फक्त सागर सरांनी त्यांना दिलासा दिला आणि सागर सर त्यांच्या पाठीमागे राहिले, त्यामुळे ते आज समोर तुम्हाला दिसत आहे. त्यामुळे सागर सरांचा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाचं गिफ्ट देत असेल की सर पुन्हा मी आयुष्यात कधी व्यसनाच्या आहारी जाणार. 80 to 100 डिवोर्स केसेस कैंसिल हुए और 6000 लोग यहाँ से व्यसन मुक्त हो गए अभी तक. अभी उन 6000 के घर वाले बच्चे इंटू अगर 3 भी करे अपन तो वो 18000 होते. तो सर की वजह से कम अभी तक 18000 लोगों की जिंदगी अच्छी हुई है. इससे बड़ा आदमी कौन हो सकता है. अब मैं जैसे कि मैं खुद के ऊपर बोलता हूँ कि मैं भी खुद से ठीक हो गया यहाँ पे आके. मैं उनकी वजह से ठीक हुआ. मैं पहले आते टाइम पे बोला घर में मामू को कि मामू मेरे को नहीं जाना, तो मामू ने मेरे को उनके सारे किस्से बताए कि कैसा कैसा होता है, कैसे होते हैं पेशेंट्स. उस पेशेंट के से मैं यहाँ पे आया और आज मेरे को जैसा फील करता हूँ मैं हर चीज़ में आगे बढ़ता हूँ. मैं ऐसा नहीं था, मैं गुस्से बच्चा था, नशे करता था. आज उन नशों से मैं मुक्त होके यहाँ पे 4 शब्द बोल रहा हूँ इतने सारे लोगों में, तो वो खुद से कॉन्फिडेंस है. और थैंक यू सर अँड वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आता आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं व्यसनमुक्ती केंद्र, 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. येत्या 2 ते 3 वर्षातच सर बरं का, येत्या 2 ते 3 वर्षात भारतातलं सगळ्यात मोठं व्यसनमुक्ती केंद्र होणार आहे. सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढं कोण येणार आहे? नमस्ते. माझे लहान भाऊ सागर देसाई, मी त्यांचा मोठा भाऊ. खूप कष्टामध्ये आम्ही MIDC वगैरे सगळी केली, त्यातनं आम्ही हळूहळू प्रगती केली. देवाना आम्हाला साथ दिली. साथ देता आम्ही खूप काय सेवा करत इथंपर्यंत आलेलो आहे. येता येता मला निळू फुले गाठ पडली. निळू फुले माहीत आहेत ना, मग ते मला विचारायला लागले, अरे प्रल्हाद कुठे निघाला तू. अरे दादा, निळू भाऊ सागरचा वाढदिवस आहे, शुभेच्छा द्यायला पाहिजे. मग एक काम कर की सागर भाऊला सांग असं तुझं 100 कधी वाढदिवस होऊन दे आणि ते वाढदिवस बघायला आम्हाला मिळून दे. त्यांचा 100वा वाढदिवस व्हावा आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघावा, म्हणजे 100 वर्ष आपण जगूया. मी मालेगावचं शरद जाधव माझे नाव. हे आमचे सागर आमचे जवळचे मित्र. पण त्याने एक असं एक समाजसेवेसाठी फॉर्म घेण्याचा त्याने एक प्रयत्न चांगला राबवला. म्हणजे कसं आहे, सगळी व्यसनमुक्ती लक्ष देणारी माणसं कमी आहे. व्यसनमुक्ती बाबा व्यसन देणार आहे, दारू दुकान घालणार, गुटखा दुकान घालणार, पण
व्यसनमुक्तीपासून लांब नेण्यासाठी सागरभाऊंनी चांगले समाजसेवेचे काम केले. त्यांना कुठलेही सहकार्य लागले तर आम्ही त्यांना पाठबळ देण्याची आमची इच्छा आहे. सागरभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सागर सर, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। सर्वांच्या वतीनं वाढदिवसाला लक्ष शुभेच्छा. डर डर के कहता हूँ, पल पल दिल के पास तुम रहती हो, जो इतना मैं तुमसे प्यार करूँ, तुम समझोगी दीवाना, मैं भी इज़हार करूँ। दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं, जलने में क्या मजा है, परवाने जानते हैं। तुम यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में, पल पल दिल के पास तुम रहती हो। जीवन में भी प्यार ये कहती हो, ये है शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे सर्व मान्य सागर देसाई सर यांचा आज 38वा वाढदिवस आपण या निमित्ताने इथे साजरा करतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं सकाळी वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं की सागर सरांनी हा जो व्यसनमुक्तीचा विडा उचललेला आहे तो खरोखर जोखमीचा आहे. जोखमीचा म्हणजे असं आहे की आपण इथं निवांत खातोय पितोय जेवतोय गाणी बघतोय टीव्ही बघतोय खातोय पितोय निवांत झोपतोय. आपल्याला खरं तर इथं झोपेच्या गोळ्या ज्यांना चालू आहेत त्यांना गोळ्या घेतल्याचा झोप लागत नसणार आहे. तर सागर सरांच्या अवस्थेचा आपण विचार करू शकतो. त्यांना घरी कसं होत असेल, घरात गेल्यानंतर जेवणाच्या ताटावर सुद्धा ते बसल्यानंतर इतकाच त्यांचा विचार असणार आहे. कारण त्यांना सुद्धा तिथं आपली जशी इथं मनस्थिती आहे तशीच मनस्थिती त्यांची तिथं असणार आहे. कारण आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. काम त्यांनी पसरलेलं आहे आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हे जे त्यांनी
समाज कल्याणाचा विळा जो उचललेला आहे त्यांचे उत्तर असेच प्रगतीवर जावं आणि त्यांना देव भरभराटीचा आणि सुख समृद्धीचा आणि एक शक्तिशाली असं आयुष्य देवं जेणेकरून आपल्यासारखी जी भरकटलेली तरुण पिढी आहे ती या निमित्तानं चांगल्या मार्गावर यावी अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करून त्यांना पुनश्च एकदा मी मनापासून वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या लाख शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. हॅलो, सर्वप्रथम मी आदरणीय सागर सर यांचं अभिनंदन करतो. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि विशेष अभिनंदन करेन याचं कारण सागर सरांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे समाजकार्य करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी हे जे काम आहे मला वाटतं हे उच्च स्तरावरचं काम आहे. याचं कारण असं मला वाटतं माझ्या विचाराने की प्रत्येक बॅचला मी तू काय बोलणार नाही, मी थोडक्या वाक्यात सर तुमच्याबद्दल बोलून मी पुढचं कारण म्हणणार आहे, साधा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक बॅचला 50-60 लोकांचा जीव वाचवणं आणि प्रत्येक बॅचला 100-125 मुलं अनाथ होताना वाचवणं हे म्हणजे साधं काम नाही असणार. एवढंच बोलायचं तुम्हाला. पुन्हा एकदा अभिनंदन सर. आणि मी साधा प्रयत्न करतो, मला म्हणता येते तर होतोय ते आणा सर. थँक्यू. शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अध्यक्ष माननीय सागर सर यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यभर त्यांना असं सुदंड आयुष्य लाभू देव आणि जे त्यांनी व्यसनमुक्तीचं काम हाती घेतलेलं आहे इथून पुढं असंच भरभराटीचं आणि चैतन्याचं जावं. नमस्कार, मी गणेश चव्हाण, तुमचे सोबती पृथ्वीराज चव्हाणचे वडील. तिथं आज ह्या कार्यक्रमाला येण्यास आम्हाला फार आनंद वाटतो. आणि मी एकटा नाही आलो तर मी माझी मिसेस दोघंच घरी असतो आणि माझा जिवलग मित्र हारून माझा भाऊ असे आम्ही सरांच्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून आलो. की यायची ओढ आणि कारण हे सरांचं प्रेम आणि त्यांचं कर्तृत्व हे आहे. मी का आलो हे नाही सांगत, आम्हाला काय यावंसं वाटलं हे मी सांगतो की सरांची आता ओळख करून द्यायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे आपल्या व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष संस्थापक आहेत, पण आम्ही पालक म्हणून आमच्यासाठी काय आहे ते आमच्यासाठी घरातले आमचे फॅमिली मेंबर आहेत. माझी आई वडील भाऊ बहीण हे सगळे रूपात मी त्यांना बघतो. आणि माझ्या मुलाला जे घरी प्रत्येकजण जे नातं म्हणजे कर्तव्य पाळतात, भाऊ आमचा डॅड नातवासारखा, भावा मुलासारखा, मम्मी मुलासारखी, आई नातवासारखी जे प्रेम करते ते सगळं प्रेम स्वतः सर तुम्ही सगळीजण माझ्या मुलावर करता. त्यामुळे त्या नात्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे की सर आमच्या आयुष्यात आम्हाला लागले. बऱ्याच लोकांचे तुमचे माझे नेत्यांचे बाहेर लोकांचे वाढदिवस होतात, त्यांची फॅमिली त्यांची मित्रमंडळी तेवढेच वाढदिवस साजरे करतात. पण हा एकमेव व्यक्ती असा आहे की ह्याचे वाढदिवस आपण 100 कुटुंब करतो. मी एक कुटुंब आहे, तुम्ही पण एक कुटुंब आहे, प्रत्येक कुटुंबातून एक एक मेंबर आहे, बरोबर आहे की नाही. हे यांचं कर्तृत्वाचं फळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे काकांचे आभार मानतो की त्यांचा मुलगा त्यांनी ह्या कार्यासाठी सुपूर्द केला आणि त्या कार्यात त्यांना हात धरून सहकार्य करतात, स्वतः त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्यावर खांदा लावून राबतात. त्यामुळे सरांच्या बरोबर काकांचं सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवून
सगळ्यांची ओळख आहे, म्हणजे त्यांचं काम माहीत आहे. आपले व्यसनमुक्ती केंद्राला शिवशंभू नाव का आहे, कशा संदर्भात आहे, आपण कुठल्या तालुक्यात कुठल्या गावातून आलो, हे सगळे तुम्हाला याची कल्पना आहे. पण आम्हाला काय वाटतं, आता माझी वयाची 49-50 वर्ष आहे. काय मलाही शिवाजी महाराज संभाजी महाराज फार म्हणजे अगदी मनापासून त्यांच्यासारखं वागावं करावं, पण ह्या रोजच्या आयुष्यातून नाही जमत ते. मनात फार असतं पण हातातून कर्तृत्व होत नाही. मात्र प्रत्यक्षात निर्व्यसनी छत्रपतींचा वारसा पुढे चालवायचं काम हे आपले सागर सरकार. प्रत्येक घरात संदेश, समाजात संदेश पाठवतात. त्यामुळे अशा अवलियांची आपल्या आपल्या घरात तर गरज आहे, पण समाजाला त्यांची फार मोठी गरज आहे. म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी. त्याने आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी आयुष्यभर निर्व्यसनी हवं, कारण तेच जगाला निर्व्यसनी करतात. त्यामुळे ते शब्द त्यांच्यासाठी नाही आहेत. त्यांना छान निरोगी आयुष्य भरपूर लाभो, जेणेकरून माझ्यासारख्या लाखो कुटुंबांना त्यांचं सहकार्य आणि त्यांच्यामुळे त्यांच्या घरात हास्य आणि आनंद निर्माण व्हावा. मला एवढंच म्हणायचंय, एक हे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगीचे दीनाती बंद, जगीचे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम पावे. खरोखर या पंक्तीप्रमाणे सरांनी तो वारसा घेतलेला आहे आणि त्यांच्या हातून मला वाटतं हजारो लाखो कुटुंब सुखी आहेत त्यांच्यामुळे, कारण सगळा भार त्यांनी स्वतःवर घेतलेला आहे. मला आता बोलताना शब्द सुचत नाही आहे, कारण मला बोलताना भार आल्यासारखं झालं, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकणार नाही. पण खरोखर सरांच्या हातून इतकं छान कार्य होत आहे ना की त्या कार्याला म्हणजे कशाची उपमा किंवा आपण तोड देऊ शकत नाही. थँक्यू. अनेक पंक्ती घेतो. प्रत्येक व्यक्तीला कवितेतून संदर्भात किंवा जे मनात चालले धडधड ते शब्दात मांडता येत नाही. त्यामुळं समोरचा बोलत असताना थोडं कधी जास्त झालं तर त्याच्या भावना समजून नाही. सरांचे ठाणच आम्ही नुसते आहोत असं नाही. माझी मुलगी पण सरांना फार रिस्पेक्टिव्हली मानते. म्हणजे आयुष्यात एखाद्या कोणाचं आपण गुरुस्थानी मानतो ना, तसं म्हणजे त्यांच्याबद्दल कोणीतरी वाईट शब्द बोललं तरी नकोसं वाटतं. मग त्यांच्या पावलावर पाऊल चालावं, त्यांच्या कार्यात सहकार्य करावं असं जेव्हा मला वाटतं तेव्हा त्यांच्या कार्याचं जे यश आहे. म्हणजे सरांनी काय मिळवलं तर माझी मुलगी आमच्या पृथ्वीपेक्षा 1 वर्षानं मोठी आहे, जॉब करते, IT इंजिनियर आहे. पण ती सुद्धा सकाळी सरांना फोन करून सांगते, परत आम्हाला सांगते फोन करून की जाऊन या, तुम्ही कधी जाणार आहे वगैरे असं. तिलाही उत्सुक आहे, पण ते पुण्याला वगैरे असल्यामुळं येऊ शकत नाही. पण ती इथं असल्यागतच आहे. तिला पण एवढी ओळखा, ठीक आहे मी बऱ्याच वेळेला भेटतो, येतो जातो. आणखीन एक बदल सांगायचं मला इथं आल्यापासून जे लक्षात आलं, म्हणजे मी गेले 2.5-3 वर्ष बरेच सेंटर्स फिरले पृथ्वीच्या कृपेने. तर चांगलं वाईट बरंच कळलं. म्हणजे सेंटर्स मी भरपूर बघितले, पण वस्तुस्थितीत जे प्रॅक्टिकली नावाला शोभेल असं जे सेंटर चालवतं ते आमच्या आयुष्यात भेटलेले हे एकमेव. म्हणजे तुम्हाला वाटतं प्रोफेशनली करतात, त्यांनी हे पैसे मिळवण्यासाठी करत नाही. तर ह्यांची एक फॅशन आहे, ओढ आहे आणि म्हणजे एक आपली जबाबदारी आहे आयुष्यात जन्माला माणसाच्या जन्माला येऊन जे दुसऱ्यासाठी समाजासाठी जे काही करायचं आहे तर ते ह्या मार्गातून त्यांनी ते करतात. ह्याची जाणीव झाली म्हणून आम्ही त्यांचे फॅन आहोत. नुसतंच आपण म्हणजे आवडत्या व्यक्तीला वगैरे म्हणतो, DSCला म्हणतो, आईवडिलांना पण म्हणतो, भावाला म्हणतो आयला वगैरे, तसं मी आज सरसने आयला म्हणतो. काय तुम्हाला वाटते? शुभेच्छा द्या. तुम्हाला वाटते जे काय वाटतं ते बोला.
काही जास्त बोलता येत नाही माझे 4 वर्ष झालं सरांच्या बरोबर मी काम करते, कारण सगळे पेशंट माझ्याकडे येतात. बरेच पेशंट क्रिटिकल वगैरे असतात, पण सरांना मी जरा क्रिटिकल वाटलं की सरांना मी लगेच फोन करते, तर की याचं शुगर एवढी आली आहे, तर प्लेटलेट कमी आलं आहे बघा, सर म्हणजे लगेच मी सरांना कॉल करते. तर नॉर्मल असलं तर सरांना मी काय कॉल करत नाही, पण सरांना मी लगेच कॉल करून सांगते की सर असं करूया तसं करूया, म्हणजे सर माझ्या जे अनुभवात आहे ते मी सांगते सरांना, तर सर लगेच त्याची ॲक्शन घेतात, सर लगेच ट्रीटमेंट वगैरे करतात. सर मला लहान म्हणजे मला असं वाटतं की माझा भाऊ गेला आहे, मला सरांचा आधार एवढा एक माझा लहान भावासारखंच मला सरांनी आतापर्यंत आधार दिला आहे, त्यामुळे मी सरांना त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देते. रोज आपल्या सेंटरला भेट देते ते कुणाच्या कृपेमुळे तर सागर सरांच्या कृपेमुळे. आणि आता एकदा आम्ही स्वतः हॉस्पिटलला जे काही पेशंट मॅनेज करतोय जे अल्कोहोल विड्रॉलचे आणि सरांची मॅनेज करण्याची पद्धत आहे त्यामध्ये फरक आहे. आणि तुमच्याकडं जे काही लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं त्यांनी लक्ष देतात आणि तुम्ही सुधारायचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि अजून पण जे काही रिपीटर लोक येतात ते काही सरांना चांगलं वाटत नाही, विशेष करून पृथ्वी लहू हे कोण आहे आबा सरकार यांनी या सरांच्या वाढदिवसानिमित्त ठरवायला पाहिजे म्हणाला की आम्ही इथून पुढं त्याच्या चांगलं वागून सरांना त्याच्या शुभेच्छा रूपात चांगलं वागून शुभेच्छा देईल. आणि जेवढे आपल्याला आज 55 लोक काहीतरी असतील आपल्याला आता ॲडमिट, त्या 55 लोकांनी ठरवलं पाहिजे की आपणाला इथं सुधारण्यासाठी आपण आलो. मगापासून कार्यक्रम झाले, गाण्याचे वगैरे दोघं तिघं म्हटले, कोणी मनोगत व्यक्त केलं, आपणाला थोडा वेळ बघायला चांगलं वाटतंय पण सुधारायला का चांगलं वाटत नाही याचा विचार केला पाहिजे स्वतःहून. कारण आम्ही तुम्हाला फक्त काय गायडन्स देतोय की बाबा तुम्ही सुधारलं पाहिजे, समाजात काय आहे त्याचं घेतलं पाहिजे आनंद. तुम्ही जीवनाचा आनंद घेत नाही, फक्त नशेचा आनंद घेताय. म्हणजे तुम्ही काय प्रत्येक संकटापासून लांब पळायला बघताय, बाकी काही करत नाही. प्रत्येकाला जीवनात अडचण आहे. आता सर आता इथं त्यांनी आता काय 7 का 8 वर्ष 2015 पासून सरांनी काम चालू केलंय, मग त्यांना काय अडचण नसेल का? तुमच्यात कुणाला प्रॉब्लेम येतोय त्याला पुढे घेऊन जायचं, नाहीतर इथं तुमच्यावर जर समजा वेगळ्या पद्धतीने उपचार करायला लागतील, त्यांना चांगलं वाटतंय का? नाही वाटत. पण एक त्या पद्धत म्हणून करतात, तर तुम्ही त्याला चांगल्या रूपानं साथ दिली पाहिजे. एवढे 2 मिनिटं मनोगत मध्ये व्यक्त करतो. आई तुळजाबाबांना वंदन करून सरांच्याबद्दल 1-2 शब्द बोलणार आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याशी वारणेच्या खोऱ्यात युवा निर्व्यसनी करायचा जो सरांनी उपक्रम हाती घेतलेला आहे, त्या सरांना फिरून कित्येक अडचणीवर मात करून सर आज ज्या स्थितीला आहे त्याच्यापेक्षा आणखी पुढे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी 2 मिनिटं थांबतो. सगळ्यांनी काय बरेच काय बोललेलं आहे. आता माझ्याकडे शब्द नाही, तरी पण मी सरांसाठी शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे सर्वोच्च FD सागर सरांना कोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि सरांसाठी एकच म्हणे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी ने माझा पडावा, उपेश नको गुणवंत आनंदा रुग्णायका मागणी घ्यायचा आता गणपती जय हो, आनंदा नाश हो, प्राण्यांना समाधान, विश्व कल्याण हो. अशा या मार्गावर चालणारे सागर सर शिवायना लाख शुभेच्छा देतो. एवढंच माहिती. व्यसनमुक्ती ह्याच्यात पडेल आणि हे आमच्या हातनं काम होईल आणि यातनं आम्ही पुढं जाईल आणि ह्या असले समाजकार्य आमच्यातनं हातातनं होईल हे मला काय माहीत नाही. पण हिने मुलग्यानं माझा विरोध असताना या व्यसनमुक्तीच्या ह्याच्यात भाग घेतला आणि आज त्याचं मोठं काम व्हायला लागलंय, त्याला मला अभिमान. हे शब्द पण बोबडी वळल्यासारखं झालेलं आहे. याच्यातून समजतं त्यांना किती अभिमान आहे सरांचा, बरोबर की नाही? कारणांसाठी महत्त्वाच्या पहिल्या एकदा जोरात टाळल्या. म्हणजे सांगायचं एक उदाहरण म्हणून सांगतो, सरांच्या तोंडून ऐकलेलं. काकांचा तर विरोध होताच, घरच्यांचा सुद्धा विरोध होता.
सरांना थोडक्यात सरांना सायकॅट्रिक पेशंट म्हणून ॲडमिट करायचं का इथपर्यंत घरचे तयार झाले होते, बरोबर ना सर? की नक्की कसलं फळ लागलं या माणसाला इथपर्यंतचा विचार, म्हणजे दूरदृष्टी सरांची एवढी मोठी होती की आपल्याला हे करायचंय म्हणजे करायचं, समाजासाठी काय करायचं, झटायचंय. खाताना झोपताना इकडं बाहेर जाताना सतत एकच विचार सरांच्या डोक्यात, आणि तो सत्यात उतरलेला आहे. आता आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं व्यसनमुक्ती केंद्र, 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. येत्या 2 ते 3 वर्षात सर बरं का, येत्या 2 ते 3 वर्षात भारतातलं सगळ्यात मोठं व्यसनमुक्ती केंद्र होणार आहे. सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या संस्थापक अध्यक्ष सागर सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सागर सर हे जे काम करत आहेत, सामाजिक कामाचे बरेचसे प्रकार आहेत. मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो, मी स्त्रियांच्या क्षेत्रात काम करतो. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणे अतिशय चॅलेंजिंग काम आहे, कारण आपल्यासारख्या नालायकांना सांभाळत नाही. तो फार चॅलेंजिंग काम आहे. त्यामुळे सागर सरने हे जे जोखमीचं काम स्वीकारलेलं आहे त्यासाठी सरला एकदा हॅट्स सर, आणि हे कार्य तुम्ही असं या पद्धतीने चालू ठेवा याची शिक्षण. आपण नेहमी चित्रपटामध्ये हिरो फक्त बघतो, हिरोच्या पाठीमागे एक दिग्दर्शक असतो, तो हिरोला मिळवण्यामध्ये. तसं सरांच्या पाठीमागे काका एक दिग्दर्शक. कारण मला जवळ सकाळी लवकर जागेल, कधी जागेल तेव्हा काका जागेच असतात, कधी जागेल तेव्हा काका जागे असतात. आम्ही लगेच कोण जागा काय तिथं आपण चौकशी केलं. तर आता ओएसने उल्लेख केला की सरांनी जवळपास 100 दिवस सरांमुळे थांबले. मी स्वतः एक वकील या नात्याने काम करत असताना नोकरी दिवस होत असताना किती फार मोठ्या अडचणींना दोन्ही पार्टी फेस करतात आणि त्यांची मनं गुंतलेली असतात एकमेकांमध्ये, पण त्यांना विभक्त व्हायचं असते. पण सर एवढं मोठं पुण्याचं काम करतात की त्यांना मनात नसते डिवोर्स घेण्याचं, आणि 4-4, 5-5 वर्ष ही प्रोसिजर चालू असते कोर्टामध्ये, आणि दोन्ही पार्टीचे पैसे खर्च होत असतात आणि हातून काहीच लागत नाही त्यामध्ये. तर जवळपास 100 फॅमिलीचा डिवोर्स सरांनी वाचवलेला आहे. किती मोठं पुण्याचं काम केलं आहे सरांनी. तर यासाठी सरांना एक तालिका टाळ्या होते सरांच्या यामध्ये. मी आमचे देसाई मेजर असं सहज चर्चा करत होतो की आपल्याला बहुतेक देवाने का पुन्हा जगण्याचा चान्स दिला जातो. कारण आपण सहज पेपरला आपण इथं कालावधी आहे, आपण मागचे पेपर काढून बघायचे. आपण इथं आहे अशा मागचे पेपर काढायचे की रस्त्यावरून जाताना एका दारूला मिळाला, किंवा एखाद्या दारुड्यानं मला खायला काय मिळाले, पुढी खायला मिळाली म्हणून फोन केला, दारू अजून नाही मिळाली म्हणून फोन केला. तर आपण असा पॉझिटिव्ह विचार करायचा की आपण इथं आहे, म्हणजे आपण सरांना एक देवदूत बनवून आपल्या इथं पाठवलं आहे की तुम्ही तर राहा आणि जगा, आणि याच्या पुढे तुम्ही निर्व्यसनी होऊन काहीतरी मोठं काम करा. ही एक संधी आपल्याला याचा पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार करू नका की आपण हा कालावधी आहे, हा आपल्याला चांगलं घडण्यासाठी आणि चांगलं काहीतरी आपल्या हातून घडणार आहे, यासाठी आपल्याला इथं पाठवलं. धन्यवाद.